चिकन, मटण की मासे यांपैकी कोणता पदार्थ शरीराला जास्त प्रोटीन, एनर्जी आणि स्टॅमिना देतो? त्याचा प्रभाव आपल्या शरीरावर कसा होतो? कोणत्या पदार्थामुळे हाडे जास्त मजबूत राहतात? कोणत्या मांसाहारामुळे मसल बिल्डिंग सुलभ होते? आणि कोणत्या पदार्थांचे सेवन करून लोक दीर्घायुषी बनू शकतात? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। मांसाहार प्रेमींसाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आणि माहितीपूर्ण असणार आहे। अनेक नव्या गोष्टी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहे। फक्त त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे। तसेच जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा, जेणेकरून असेच आरोग्यवर्धक आणि माहितीपूर्ण कंटेंट्स नेहमीच तुम्हाला बघता येतील। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। मित्रांनो, स्टॅमिना, पॉवर, शक्ती आणि दिवसभर ऊर्जा टिकवण्यासाठी शरीराला आवश्यकता असते व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि प्रथिनांची। चिकन, मटण किंवा मासे या सर्व गरजा नक्कीच पूर्ण करू शकतात। पण यातील कोणता पदार्थ खरोखर सर्वात शक्तिशाली आहे हे बऱ्याच लोकांना माहिती नसते। शारीरिक तंदुरुस्ती आणि स्टॅमिना वाढवण्यासाठी प्रथिनांचे महत्त्व अतिशय जास्त आहे। प्रथिनयुक्त पदार्थ शरीराला ऊर्जा देतात, स्नायूंच्या बांधणीसाठी मदत करतात आणि शरीराची कार्यक्षमता सुधारतात। चिकन, मटण आणि मासे हे प्रथिनांचे प्रमुख स्रोत आहे, पण प्रत्येकाचा पोषण तत्वांचा प्रोफाईल वेगळा आहे आणि त्यामुळे शरीरावर होणारा परिणामही वेगळा असतो। चला तर मग आपण सविस्तर पाहूया की चिकन, मटण आणि माशांचे सेवन कोणत्या परिस्थितीत सर्वोत्तम ठरते, कोणत्या मांसाहारामुळे स्टॅमिना आणि ऊर्जा वाढते आणि आपल्या शरीरासाठी यांपैकी योग्य पर्याय कोणता आहे। मित्रांनो, पुढे जाण्याआधी एक गोष्ट स्पष्ट सांगू इच्छितो, मांसाहार करावा की नाही हा पूर्णपणे वैयक्तिक प्रश्न आहे। प्रत्येक व्यक्तीच्या आहाराच्या सवयी, श्रद्धा आणि आरोग्याच्या गरजा वेगळ्या असतात। काही लोक शाकाहारी राहून उत्तम आरोग्य टिकवतात, तर काहींना शरीराच्या आवश्यकतेनुसार मांसाहार फायदेशीर ठरतो। या व्हिडिओचा उद्देश केवळ माहिती देणे हा आहे, कोणाच्याही श्रद्धा, भावना किंवा वैयक्तिक मतांना धक्का देणे नव्हे। आपण आज इथे शास्त्रीय दृष्टिकोनातून आणि आरोग्याच्या दृष्टीने ह्या विषयाकडे पाहणार आहोत, जेणेकरून प्रत्येक जण आपल्या शरीरासाठी योग्य आणि सजग निर्णय घेऊ शकेल। नियमित मासे खाल्ल्याने शरीरावर होणारे फायदे अनन्यसाधारण आहे। मासे प्रथिने, ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स, व्हिटॅमिन डी आणि अनेक खनिजांनी समृद्ध असतात, जे आपल्या शरीराला संपूर्ण पोषण देतात। हृदयाचे आरोग्य टिकवण्यासाठी मासे खूप उपयुक्त आहे, कारण ओमेगा 3 फॅटी ऍसिड हृदयाच्या लयबद्धतेला सुधारतो आणि हृदयविकाराचा धोका कमी करतो। तसेच रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते, जे हृदयासंबंधी आजारांपासून बचाव करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। नियमित मासे खाल्ल्यामुळे रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होतो आणि रक्तवाहिनी स्वच्छ राहतात, ज्यामुळे हृदय तंदुरुस्त राहते। मित्रांनो, मेंदूच्या आरोग्याला चालना देण्यासाठीही मासे फार उपयुक्त आहे। ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स स्मरणशक्ती सुधारण्यास मदत करतो आणि एकाग्रतेला बळकटी देतो। अल्झायमर आणि स्मृतिभ्रंश यांसारख्या आजारांचा धोका कमी करण्यासाठी मासे खाल्ल्याने फायदे मिळतात। याशिवाय ओमेगा 3 तणाव, चिंता आणि नैराश्याची लक्षणे कमी करण्यास देखील मदत करतात। म्हणजेच केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक आरोग्यही माशांमुळे मजबूत होते आणि दिवसभर आपली मानसिक ऊर्जा टिकवून ठेवणे सोपे होते। माशांमुळे त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारणेही शक्य होते। ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स त्वचेला हायड्रेटेड आणि लवचिक ठेवण्यास मदत करतो, ज्यामुळे त्वचा कोरडी होत नाही आणि नैसर्गिक चमक टिकून राहते। तसेच हे केसांच्या वाढीसाठी फायदेशीर असते, कारण रक्ताभिसरण सुधारते आणि केसांच्या मुळांना पोषण मिळते। त्याशिवाय माशांमध्ये भरपूर प्रथिने असल्याने शरीराला ऊर्जा मिळते। व्हिटॅमिन डी हाडे मजबूत ठेवण्यास मदत करते आणि कॅल्शियम, झिंक, फॉस्फरस, लोह यांसारखे खनिजे शरीराच्या विविध कार्यांसाठी आवश्यक आहे। नियमित मासे खाल्ल्याने बालपणातील दम्यासारख्या आजारांचा धोका कमी होतो। म्हणजेच मासे फक्त पोषणासाठीच नव्हे तर दीर्घकालीन आरोग्यासाठी देखील अत्यंत महत्त्वाचे आहे। नियमित चिकनचे सेवन आपल्या शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरते। चिकन हा उच्च दर्जाच्या प्रथिनांचा स्रोत असल्यामुळे स्नायूंच्या वाढीसाठी आणि दुरुस्तीसाठी अतिशय उपयुक्त आहे। यामध्ये आवश्यक जीवनसत्वे, खनिजे आणि अमिनो ऍसिड्स भरपूर प्रमाणात आढळतात, जे शरीराला संपूर्ण पोषण पुरवतात। चिकनमुळे स्नायू अधिक मजबूत होतात, शरीराची ताकद टिकते आणि हाडांचे आरोग्य देखील सुधारते। यात असलेले कॅल्शियम आणि फॉस्फरस हाडांना घट्ट आणि निरोगी ठेवतात, ज्यामुळे हाडांच्या कमजोरीचा धोका कमी होतो। तसेच चिकन मध्ये ओमेगा 3 आणि ओमेगा 6 फॅटी ऍसिड्स असतात, जे हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी फायदेशीर आहे आणि रक्ताभिसरणाला गती देतात। या सर्व पोषण तत्वांमुळे शरीरात ऊर्जा वाढते, वजन नियंत्रणात राहते आणि थकवा कमी होतो। चिकनचे फायदे फक्त शारीरिक आरोग्यापुरते मर्यादित नाही, मानसिक आरोग्यावर देखील त्याचा चांगला परिणाम होतो। चिकन मध्ये असलेले ट्रिप्टोफॅन हे अमिनो ऍसिड मेंदूमध्ये सेरोटोनिनची पातळी वाढवते, ज्यामुळे मूड सुधारतो आणि नैराश्य किंवा तणाव कमी होतो। तसेच चिकन मध्ये संपूर्ण प्रथिने असल्यामुळे स्नायूंना आवश्यक सर्व 9 अमिनो ऍसिड्स मिळतात, जे स्नायूंच्या पुनर्निर्मितीसाठी आणि शक्तीसाठी आवश्यक आहे।
नियमित चिकनचे सेवन केल्यास कोलन कॅन्सरचा धोका देखील कमी होतो, विशेषतः लाल मांस खाणाऱ्यांच्या तुलनेमध्ये. टिप म्हणून लक्षात ठेवा की चिकन उकडलेले किंवा भाजलेले असावे. तळलेले चिकन जास्त कॅलरीज आणि चरबीचे स्रोत असल्यामुळे वजन वाढवू शकते. त्यामुळे योग्य प्रकारे तयारी करून चिकन आहारात समाविष्ट केल्याने हे शरीरासाठी संपूर्ण पोषणाचे एक उत्कृष्ट साधन ठरते. मित्रांनो, मटणाचे सेवन केल्याने शरीराला मिळणारे फायदे अतिशय विस्तृत आहे. मटण प्रथिनांनी समृद्ध असल्यामुळे स्नायूंची वाढ आणि दुरुस्ती सुनिश्चित करण्यास मदत करते. याशिवाय मटणामध्ये लोह, जस्त आणि व्हिटॅमिन B12 सारखे महत्त्वाची खनिजे आणि जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात, जी ऊर्जा निर्माण करतात, रक्तातील कमतरता दूर करतात आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. मटण शरीरात उष्णता निर्माण करण्यासही मदत करते, ज्यामुळे थंडीच्या काळामध्ये शरीर उबदार राहते आणि थकवा कमी होतो. नियमित प्रमाणात मटण खाल्ल्यामुळे स्नायूंची ताकद टिकते, शरीरात ऊर्जा वाढते आणि मानसिक तसेच शारीरिक कार्यक्षमता सुधारते. पण मित्रांनो, मटणाचे सेवन करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. मटण कमी तेलात आणि हलक्या मसाल्यात शिजवले पाहिजे, जेणेकरून त्याचे पोषण मूल्य टिकून राहते आणि अतिरिक्त चरबीचे प्रमाण वाढत नाही. प्रक्रिया न केलेले मटण आठवड्यातून 2 ते 3 वेळा मध्यम प्रमाणात खाल्ले तर आरोग्यासाठी सर्वोत्तम ठरते. पण जास्त प्रमाणात लाल मांस खाल्ल्यास हृदयविकार, स्ट्रोक आणि लठ्ठपणाचा धोका वाढू शकतो. त्यामुळे मापदंड राखणे महत्त्वाचे आहे. योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने मटण आहारात समाविष्ट केल्यास ते शरीरासाठी संपूर्ण पोषणाचे स्रोत ठरते आणि हिवाळ्यात तसेच थकवा कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. स्टॅमिना आणि ताकद वाढवण्यासाठी आहारामध्ये प्रथिनांचा समावेश अत्यंत महत्त्वाचा आहे. चिकन, मटण आणि मासे हे तीनही प्रथिनयुक्त पदार्थ आपल्याला आवश्यक ऊर्जा आणि स्नायूंच्या मजबूतीसाठी उपयुक्त आहे. पण फक्त एकाच प्रकारावर अवलंबून राहणे योग्य नाहीये. तुमच्या शरीराच्या गरजेनुसार योग्य पदार्थ निवडणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, हलकं पचणारं प्रथिन हवे असल्यास चिकन आणि मासे हे उत्तम पर्याय ठरतात. तर जर शरीरात लोह आणि झिंकची कमतरता असेल तर मटणाचे सेवन फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे स्टॅमिना वाढवण्यासाठी संतुलित आणि विविध प्रथिनयुक्त पदार्थांचा आहारामध्ये समावेश करणे महत्त्वाचे आहे. चिकनमध्ये चरबी कमी आणि प्रथिनांचे प्रमाण जास्त असल्यामुळे हे स्नायूंच्या वाढीसाठी आणि ऊर्जा वाढवण्यासाठी योग्य असते. व्यायामानंतर चिकन खाल्ल्याने मसल्सची डेव्हलपमेंट होते आणि शरीराची ताकद वाढते. याशिवाय चिकनमध्ये असलेले व्हिटॅमिन B6 शरीरातील ऊर्जा पातळीला चालना देतात आणि तुम्हाला दिवसभर सक्रिय ठेवतात. दुसरीकडे मटणात प्रथिने सोबतच लोह आणि झिंकचे उच्च प्रमाण असते, जे थकवा कमी करण्यास, ऊर्जा पातळी वाढवण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यासाठी उपयुक्त ठरते. मात्र मटणातील चरबीचे प्रमाण जास्त असल्यामुळे याचा अतिरेक टाळणे गरजेचे आहे, विशेषतः जे लोक वजन नियंत्रण किंवा हृदयाच्या आरोग्यावर लक्ष ठेवतात. मासे, विशेषतः सॅल्मन, ट्यूना किंवा इतर फॅटी फिश हे ओमेगा 3 फॅटी ॲसिड्ससाठी ओळखले जातात. हे फॅटी ॲसिड्स हृदयाचे आरोग्य सुधारतात, शरीरात ऊर्जा निर्माण करतात आणि स्नायूंच्या मजबूतीसाठी उपयुक्त ठरतात. मासे हलके पचणारे असल्यामुळे त्याचे सेवन शरीराला त्वरित ऊर्जा पुरवते, जे स्टॅमिना वाढवण्यास मदत करते. त्यामुळे आहारात चिकन, मटण आणि मासे योग्य प्रमाणात आणि संतुलित रीतीने समाविष्ट केल्यास तुम्ही तुमच्या शरीरासाठी आवश्यक पोषण मिळवू शकता, स्नायूंची ताकद टिकवू शकता आणि दिवसभर ताजेतवाने राहू शकता. तेव्हा मित्रांनो, ह्या व्हिडिओचा सारांश असा आहे की चिकन, मटण किंवा मासे यापैकी कोणता पर्याय सर्वोत्तम आहे हे तुमच्या आरोग्याच्या विशिष्ट गरजांवर अवलंबून आहे. मासे हृदयाच्या आरोग्यासाठी आणि मेंदूच्या कार्यासाठी उत्कृष्ट आहे, कारण त्यात ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स भरपूर प्रमाणात असतात. चिकन प्रथिने आणि कमी चरबीमुळे आरोग्यदायी पर्याय मानले जाते, जे वजन कमी करण्यासाठी मदत करते. मटण लोह आणि जस्त यांचा उत्तम स्रोत आहे, जे ऊर्जा वाढवण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यासाठी फायदेशीर आहे, खास करून ज्यांना जास्त शारीरिक श्रमांची गरज आहे त्यांच्यासाठी. मित्रांनो, आशा करतो की ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असणार. अशाच प्रकारच्या आरोग्यवर्धक कंटेंट्स करिता आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.